नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी. चला तर झटपट आज काय बनवले बघू. तर मंडळी मी आज बनवलेला आहे भगरीचा भात. गोड असा भगरीचा भात बनवणार आहोत आपण आज. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे भगर. आणि काय करायचं, सुरुवातीला मी एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये भगर अशी थोडीशी जास्त नाही पण थोडीशी अशी भाजून घेतली, जेणेकरून आपला जो भात आहे तो सुटसुटीत होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं. एक वाटी भगरीसाठी 1 ग्लास पाणी टाकलं. ते पाणी गरम व्हायला लागले. जसं जसं ते गरम होईल त्याच्यामध्ये विलायची टाकल्या, 2 विलायच्या अशा फोडून टाकायच्या. त्यानंतर आपण हे गुळात बनवणार आहोत. गुळामध्ये बनवलं तर चवच वेगळी लागते त्याची. आणि तुम्ही साखरेमध्ये पण, तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखरेमध्ये बनवू शकता. मी गुळामध्ये बनवलेलं आहे. त्यानंतर आपण खोबरे ह्यात टाकणार आहे. खोबरं, शेंगदाणे टाकायचे आणि त्यासोबत तूप पण ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकायचं. आणि जर पाण्याला उकळी जेव्हा जशी येईल तसं ते भगर ह्याच्यामध्ये सोडून द्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं असं हलवायचं, जरा गॅस मोठा ठेवायचा. आणि भगरीचा भात कसा होतो, जरा जास्त पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये, नाहीतर तो खूपच कोरडा होऊन बसतो. तर अशा प्रकारे आपला भगरीचा छान छान असा भात तयार आहे. मी सर्व करून घेतलेला आहे. हे बघा, झाकण ठेवून मस्तपैकी शिजवायचं. मी सर्व करून घेतलेलं आहे. चला तर मंडळी, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीजसाठी.